मित्र हो, प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला. पण महायुतीत राहून सुद्धा बच्चू कडू हे देवेंद्र फडणवीस यांना आणि भारतीय जनता पक्षालाही नडणार असा अनेकांचा कयास होता. आणि अगदी त्याप्रमाणे महायुतीमध्ये दाखल झाल्यापासून बच्चू कडू यांनी भाजपावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना साईडलाईन केलं जात आहे. पण गप्प बसून एकनाथ शिंदे हे सगळं काही आजवर तरी सहन करीत आलेले आहे. बच्चू कडू यांनी मात्र एकनाथ शिंदे यांची बाजू घेऊन भाजपची धुलाई करायला आता सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांचा सुद्धा त्याला छुपा पाठिंबा आहे की काय असा प्रश्न सुद्धा आता त्यामुळे अनेकांना पडू लागलेला आहे. बच्चू कडू हे महायुतीचे म्हणजे सत्तेतले घटक आहेत, पण सत्तेच्या विरोधातच त्यांनी आपलं हत्यार आता उपसलेलं दिसतंय. आपण शिंदे गटात यासाठी प्रवेश केलेला आहे कारण राजकारणातील ते एकमेव मर्द आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे मर्द एकमेव म्हणजे बाकीचे नामर्द आहेत असा त्याचा अर्थ होतो ना. मग त्यांना नक्की कोणाला नामर्द म्हणायचं आहे? शिवाय आपला जरी मंत्री असला आणि तो चुकत असला तर त्याला ठोकून काढा असं सांगून बच्चू कडू यांनी आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. पण त्यांचा हा इरादा भाजपाला सहन होणारा नाही. देवरीतल्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू अत्यंत आक्रमक झालेले होते आणि त्याची चर्चा सुरू असताना बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपाला डिवचलं. भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं शिवसैनिकांना अजिबात वाटत नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं शिवसैनिकांना वाटतं. सेवाभावी मुख्यमंत्री व्हावा हे शिवसैनिकांसह जनतेचंही मत आहे. देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन व्हावं आणि आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील यासाठी आमदार पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे अशी विधानं करीत त्यांनी भाजपाला थेट अंगावर घेतलेला आहे. पण बघा, खरा वाद भडकला तो त्यांनी भाजपावर केलेल्या थेट हल्ल्यामुळं. 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत दगा फटका झाल्याचं एकंदरीत चित्र आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं. मागच्या काळामध्ये झालेलं अनैतिक राजकारण सगळ्यांनाच माहित आहे हो, पण बच्चू कडू यांनी भाजपावर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. भाजपच्या सोबत राहून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दगाफटका झाल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळं साहजिकच भाजपाचा तिळपापड झाला. भाजपचे बडे नेते अजून तरी यावर थेटपणे असं काही बोललेले नाहीत, पण त्यांच्या प्रवक्त्यांनी मात्र बच्चू कडू यांना फटकारण्याचा प्रयत्न केला. काय म्हणाले बघा त्यांचे प्रवक्ते, अशा पद्धतीची विधानं बच्चू कडू यांनी करू नयेत. कडू हे प्रहारमध्ये नाहीत तर ते शिवसेनेमध्ये आहेत. अशा पद्धतीची विधानं करताना कडू यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का? एकनाथ शिंदे यांनीच अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. तरीही बच्चू कडू बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत. शिवसेना ही महायुतीमध्ये घटक पक्ष आहे अशी विधानं करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली पाहिजे असा सल्ला सुद्धा या बन यांनी बच्चू कडू यांना दिला. बच्चू कडू यांच्या बोलण्यामुळे भाजपच्या अंगाची किती लाहे लाहे झालेली आहे हे यातून दिसून येतं आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबत दगाफटका झाला होता हे आता महायुतीतल्या नेत्यानंच कबूल केल्यामुळे त्याला एक वेगळं महत्व सुद्धा आलेलं आहे. बच्चू कडू यांनी एवढं स्फोटक विधान करून हे जर एकनाथ शिंदे गप्प राहिले तर हे सुद्धा बच्चू कडू यांच्या विधानाशी सहमत आहेत. आधी उद्धव ठाकरे आणि नंतर एकनाथ शिंदे यांना दगाफटका झाला होता हे एकनाथ शिंदे यांनीही मान्य करण्यासारखं होणार आहे. काय होतंय ते पाहूया आपण. बच्चू कडू यांच्यामुळं महायुतीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ लागली हे मात्र नक्की. एकंदर परिस्थितीमुळं महायुतीचं राजकारण आता नक्की कुठल्या दिशेनं निघालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा आणि
आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.